नवोदय अभिरूप परीक्षा या परीक्षेचं जे नियोजन आहे जीनियस मॅथ पब्लिकेशन धाराशिव यांच्याकडून ही आयोजित केलेली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1000पेक्षा जास्त शाळांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा कालावधी म्हणजेच 8 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 ते 12:30 या वेळेमध्ये सर्वत्र परीक्षा संपन्न झाली. यानंतर पण काही शाळांमध्ये ही परीक्षा घ्यायची इच्छा असेल तर त्यांनी दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करून आपण पेपर घेऊ शकतात. ही राज्यस्तरीय नवोदय अभिरूप परीक्षा 1 होती. यानंतर परीक्षा क्रमांक 2, 3 आणि संपूर्ण अभ्यासक्रम अशा पद्धतीनं आणखी 3 सराव परीक्षा होणार आहेत. त्याच्याही PDF तुम्हाला नक्कीच मोफत दिल्या जाणार आहेत. त्याचबरोबर या परीक्षेचं जे काही प्रश्नसंख्या आहे ती प्रश्नसंख्या होती 80, वेळ 2 तास. म्हणजे पूर्ण पेपरचा जसा टायमिंग असतो त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना यामध्ये सराव करण्यात आला. यामध्ये गणिताचे 3 घटक, मानसिक क्षमता चाचणीचे 4 घटक आणि उतारे 4 अशा पद्धतीनं 80 प्रश्न आणि 100 गुणासाठी ही प्रश्नपत्रिका होती. तर यामध्ये जर आपण बारकाईनं पाहिलं तर या परीक्षेमध्ये जे काही पेपर आपण घेण्यात आलेला आहे किंवा जी पेपर आपण या ठिकाणी पाहतोय तर या प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण काय आहे हे आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे आणि हे स्पष्टीकरण आपण या ठिकाणी समजून घेऊयात. तर पाहूयात 1 ते 80 प्रश्न आणि त्यांची उत्तरं लगेच. तर या ठिकाणी जो पहिला प्रश्न आहे आपला यामध्ये 1 ते 10 प्रश्नासाठी दिलेल्या 4 आकृतीमध्ये वेगळी आकृती शोधायची होती. त्यामध्ये पहिल्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक D. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक A. तिसरा प्रश्न पर्याय क्रमांक C. आपण पण हा पेपर सोडवला असेल तर नक्कीच चेक करून घ्या. यानंतर प्रश्न क्रमांक 4 उत्तर आहे पर्याय क्रमांक D. प्रश्न क्रमांक 5 उत्तर आहे पर्याय क्रमांक C. प्रश्न क्रमांक 6 उत्तर आहे पर्याय क्रमांक D. प्रश्न क्रमांक 7 उत्तर आहे पर्याय B. प्रश्न क्रमांक 8 उत्तर आहे पर्याय D. आपण याचा स्क्रीनशॉट घेऊनही आपले उत्तरं चेक करू शकतात. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9चं उत्तर आहे पर्याय C आणि प्रश्न क्रमांक 10 उत्तर आहे पर्याय A. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 11 ते 20 साठी तंतोतंत आकृती किंवा जशास तशी आकृती या ठिकाणी निवडायची आहे. दिलेल्या एक आकृती प्रश्नचिन्हामध्ये दिलेली असते तर अगदी त्याला तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे. तर प्रश्न क्रमांक 11 उत्तर आहे पर्याय क्रमांक A. प्रश्न क्रमांक 12 उत्तर आहे पर्याय क्रमांक B. पुढे प्रश्न क्रमांक 13 उत्तर आहे पर्याय B. लक्षात ठेवा आणि मग तुम्ही या पद्धतीने आपली आकृती चेक करू शकता. प्रश्न क्रमांक 14 उत्तर आहे पर्याय A. प्रश्न क्रमांक 15 उत्तर आहे पर्याय B. प्रश्न क्रमांक 16 उत्तर आहे पर्याय क्रमांक D. प्रश्न क्रमांक 17 उत्तर आहे पर्याय क्रमांक D. प्रश्न क्रमांक 18 उत्तर आहे पर्याय क्रमांक B. काळजीपूर्वक समजून घ्या. यानंतर प्रश्न क्रमांक 19 पर्याय क्रमांक B. प्रश्न क्रमांक 20 पर्याय A. तर या प्रत्येक प्रश्नामध्ये आपल्याला प्रश्नचिन्हामध्ये जशी दिलेली आकृती आहे प्रश्नामध्ये तशी तंतोतंत आकृती दिलेल्या 4 पर्यायामधून शोधायची होती. यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 21 ते प्रश्न क्रमांक 30 साठी मध्ये या ठिकाणी एक आकृती दिली होती. त्या आकृतीचा एक भाग म्हणजे पाव भाग कट केलेला आहे तर तो पर्यायामध्ये कोणता आहे हे आपणास शोधायचं आहे. प्रश्न क्रमांक 21चं उत्तर आहे पर्याय B. प्रश्न क्रमांक 22चं उत्तर आहे पर्याय क्रमांक D. त्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 23 उत्तर आहे पर्याय क्रमांक A. प्रश्न क्रमांक 24 उत्तर आहे पर्याय क्रमांक C. यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 25 उत्तर आहे पर्याय क्रमांक A. प्रश्न क्रमांक 26 उत्तर आहे पर्याय क्रमांक B. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 27 उत्तर आहे पर्याय C. प्रश्न क्रमांक 28 उत्तर आहे पर्याय क्रमांक D. प्रश्न क्रमांक 29
उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 30 उत्तर आहे पर्याय क्रमांक एच. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31 ते 40. खालील डाव्या प्रश्नामध्ये म्हणजे 1 2 3 4 अशा क्रमाने येणाऱ्या आकृत्या आहेत आणि चौथी आकृती कोणती असेल हे आपल्याला शोधायचं आहे. तर 31चं उत्तर आहे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 32चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 33चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. यानंतर प्रश्न क्रमांक 34 उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 35 उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 36 उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 37 उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 38 उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 39 उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 40 उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. तर आता या सर्व आकृत्यांचा या ठिकाणी जास्तीत जास्त पैकीच्या पैकी मार्क तुम्ही घेतले असतील. यानंतर आपण गणिताचे प्रश्न पाहूयात. यानंतर अंकगणित परीक्षण. यामध्ये प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिला प्रश्न आहे 4 अंकी एकूण संख्या किती आहेत. तर 4 अंकी एकूण संख्या लक्षात घ्या. 1 अंकी 9 संख्या असतात. 2 अंकी जर विचार केला तर 2 अंकी या 90 संख्या आहेत. 3 अंकी 900 संख्या आहेत. 4 अंकी फक्त 9 वर शून्य वाढवायचं आहे पुढे 9000 संख्या आहेत. 5 अंकी 9 वर पुढे शून्य वाढवायचे 4. अशा पद्धतीने आपणास या प्रश्नाचं उत्तर सांगता येतं. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. यानंतर पहिल्या 5 संयुक्त संख्यांची बेरीज किती. आता पहिल्या 5 संयुक्त संख्या म्हणजे पहिली संख्या आहे 4, त्यानंतर 6, पुढची संयुक्त संख्या 8, 9 आणि 10. तर या सर्व संख्यांची जर बेरीज केली आपण तर ही बेरीज येते 37. पर्याय क्रमांक बी. तर यासाठी संयुक्त संख्या आपणास माहिती असणं खूप गरजेचं आहे. यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 43. 96चे मूळ अवयव गुणाकार स्वरूपात आहेत. तर आता यामध्ये पर्यायावरून पण तुम्ही सोडवू शकतात. पर्यायामध्ये जर आपण गुणाकार केला पर्याय क्रमांक 1चा 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16 त्रिक 48, म्हणजे हे 96 गुणाकार येत नाही. मग या ठिकाणी आणखी एक 2 जास्त असणं गरजेचं आहे. इथं 2 किती आहेत. 1 2 3 4 वेळेस 2 आलेत. 5 2 कुठे आहेत पहा. तर इथं आहेत 1 2 3 4 5. तर यांचा गुणाकार येतो 32 आणि 32 गुणिले 3 96. म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. यानंतर पुढील प्रश्न आहे 2 संख्याची बेरीज 1840 असून एक संख्या दुसरीपेक्षा 340 ने मोठी असेल तर लहान संख्या शोधा. तर या प्रश्नाची ट्रिक्सच अशी आहे पहा. 1840 मधून 340 वजा करावं लागेल तुम्हाला जर लहान संख्या काढायची असेल तर. 1500 येईल आणि याला नंतर 2 न भाग द्यायचा आहे म्हणजे उत्तर येतं 750. मोठी संख्या काढायची असेल तर त्यांचीच बेरीज करायची 1840 अधिक 340 या पद्धतीनं. आता पुढचा प्रश्न पहा. 3 4 7 8 स्टार या संख्येस 3 ने निश्चित भाग जात असेल तर स्टारची किंमत कोणती असू शकत नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांनी कोणती इथपर्यंतच प्रश्न वाचन केला. असू शकत नाही हे खूप महत्त्वाचं होतं. त्यामुळे या प्रश्नामध्ये लक्षात घ्या 3 4 7 8 आणि स्टार. तर हे 3 आणि 4 7 7 आणि 7 14 14 आणि 8 22 22 बेरीज येते. आता स्टारच्या ठिकाणी जर आपण 2 घेतलं तर बेरीज येते 24 म्हणजे भाग जातो. स्टारच्या ठिकाणी जर आपण 5 घेतलं 22 अधिक 5 तर बेरीज येते 27 तरीही 3 ने भाग जातो. 22 अधिक 8 घ्या 30 होतं तरीही 3 ने भाग जातो. परंतु 22 अधिक जर 9 घेतलं तर उत्तर येतं 31. याला 3 ने भाग जात नाही.
म्हणजे कोणता नसू शकतो, तर पर्याय क्रमांक डी 9 जमणार नाही थोडक्यात. त्यामुळे इथं बऱ्याच जणांनी कन्फ्युजन करून घेतलं होतं, लक्षात ठेवा. यानंतर ए ही संख्या 18 ने निशेष भाग जाणारी आहे, तर खालीलपैकी कोणत्या संख्येने ए ला निशेष भाग जाणार नाही? आता 18 न भाग जाणारी जर संख्या पाहिली आपण, म्हणजे कोणत्या संख्या आल्या? 18 आहेत, 36 आहेत, 54 आहेत. तर या संख्येला जाणार नाही असं म्हटलंय, जाणार नाही. म्हणजेच 3 ने जातोच, 6 ने जातोच, 2 ने पण जातो, जाणार नाही 4. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी. जे आपण बॉक्स केलेत हे या प्रश्नाची उत्तर आहेत. काळजीपूर्वक ज्यांनी पेपर वाचला त्यांनाच हे प्रश्न सोडवता आली आहेत. यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पुढील प्रश्न आहे, 7 अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या यांची बेरीज किती? तर 7 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? तर 9 9 9 9 9 9 7 वेळेस लिहायचं आहे. 5 अंकी मोठ्यात संख्या म्हणजे 9 9 9 9 9. आता यांची बेरीज करायची पहा. 9 9 18 ला 8 हातच्याली 1, 9 9 18 आणि 9 19 हातचे 1, 9 दुने 18 ने 1 19 हातचे 1, 9 दुने 18 ने 1 19 हातचा 1, 9 दुने 18 ने 1 19 हातचा 1, 9 1 10 ला 0 हातचा 1 आणि हे 10. म्हणजे 100 99 99 8. तर तुम्हाला या ठिकाणी पर्याय क्रमांक सी मध्ये दिसेल 100 99 99 8 म्हणजे पर्याय सी. यानंतर पुढचा प्रश्न आहे, क्रमाने येणाऱ्या 3 मूळ संख्येची बेरीज 83 आहे, तर सर्वात लहान मूळ संख्या शोधा. आता या प्रश्नामध्ये तुम्हाला पर्यायाचा वापर करणं गरजेचं आहे, म्हणजे पर्यायामधूनच आपण या प्रश्नापर्यंत पोहोचू शकतात. तर काय करावं लागेल त्यासाठी? तर आपल्या लक्षात येईल, जर पर्यायाचा जर आपण वापर केला तर पहिला पर्याय आहे 29. मग आपण 29 नंतर येणारी 31 आणि 31 नंतर येणारी 37 यांची जर बेरीज केली तर ही बेरीज येते 97. पण आपणास बेरीज दिली आहे 83, म्हणजे पहिला पर्याय चुकीचा. त्यानंतर मग दुसरा पर्याय घ्या 23. 23 नंतर येणाऱ्या क्रमांक संख्या कोणत्या आहेत? 23 नंतर मूळ संख्या 29 आणि 31 या सर्व संख्येची बेरीज येते 83, म्हणजे आपलं दुसरं उत्तर बरोबर आहे. म्हणजे जास्त विचार न करता तुम्ही पर्याय चेक केले असते तरीही तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर अगदी सोप्या पद्धतीने मिळालं. यानंतर पुढील प्रश्न, 48 चे एकूण विभाजक किती? म्हणजेच 48 या संख्येला एकूण किती संख्यांनी भाग जातो असा हा प्रश्न आहे. तर 48 ला जर आपण मोजलं, 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, 3 ने भाग जातो, 4 ने भाग जातो, 6 ने भाग जातो, 8 ने भाग जातो, 12 ने पण भाग जातो, 16 ने पण भाग जातो, 24 ने पण भाग जातो आणि 48 ने भाग जातो. म्हणजेच 1 2 3 4 5 6 7 8 9 10 संख्या आहेत, म्हणजे उत्तर आहे पर्याय बी. यानंतर पुढील प्रश्न आहे, 75 स्टार 8 5 3 4 या संख्येत स्टारच्या ठिकाणी कोणत्या असलेल्या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यामधला फरक दिलाय तुम्हाला. तर हा जो फरक आहे तो फरक किती आहे पहा, 4 9 9 9 5. तर स्टारची किंमत काय असते हे जर तुम्हाला ट्रिक्सनं लक्षात ठेवायचं असलं तर ह्या 4च्या पुढचा अंक, 4च्या पुढील अंक कोणता आहे? 5. तर ही त्या स्टारची किंमत असते, लक्षात ठेवा. स्टारच्या पुढचा अंक 5 ही त्या स्टारची किंमत असते, म्हणजेच उत्तर आहे पर्याय सी. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, खालील अयोग्य विधान ओळखा. यामध्ये 2 समसंख्यांची बेरीज समसंख्या असते. आता पहा, 2 समसंख्येची बेरीज समसंख्या असते, मग कोणती पण समसंख्या घेऊन पहा. 2 अधिक 2 4 येतं, किंवा 2 अधिक 8 10 येतं. म्हणजे 2 समसंख्येची बेरीज सम येते ही खात्री करून घ्यायची, म्हणजे पहिलं विधान योग्य आहे. आपल्याला शोधायचं आहे अयोग्य. त्यानंतर 2 विषम संख्येची बेरीज विषम संख्या असते. आता याचा अर्थ काय होतो? 2 विषम संख्या म्हणजे 3 अधिक 5 8 येतं, किंवा 5 अधिक 7 12 येतं.
पण इथं सांगितले की दोन विषम संख्येची बेरीज विषम असते, पण बेरीज तर सम येते या ठिकाणी. पहा, चेक करा. म्हणजेच या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर बी असेल, कारण हे चुकीचं विधान आहे, अयोग्य विधान. त्यामुळे पुढील पर्याय आपल्याला चेक करण्याची पण आवश्यकता नाही. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 52. यम ही मूळ संख्या आहे, तर खालीलपैकी योग्य विधान ओळखा. योग्य विधान. तर पहा, यम ही मूळ संख्या आहे, म्हणजे कोणती असू शकते? 2 असेल, 3 असेल, 5 असेल किंवा कोणतीही असेल. तर पहिलं आहे, यम ही सम संख्या आहे. आता यम सम पण आहे आणि विषम पण आहे, म्हणजे पहिलं अयोग्य आहे. यम ही विषम संख्या आहे, सम पण आहे 2, हे पण चुकीचं आहे. यम ही संयुक्त संख्या आहे, तर चुकीचंच आहे. म्हणजे यम ही सम किंवा विषम आहे, हे बरोबर आहे. यम काय असेल? सम असेल किंवा विषम असेल. त्यानंतर 100चा सर्वात मोठा विभाजक आणि सर्वात लहान विभाजक यात कितीचा फरक आहे? तर 100चा सर्वात मोठा विभाजक 100, सर्वात लहान विभाजक 1, आणि यामध्ये फरक आहे 99चा, म्हणजेच पर्याय 1. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, 9च्या पहिल्या 7 गुणितांची बेरीज किती? म्हणजेच 9चे पहिले 7 गुणित म्हणजे कोणते? तर 9 अधिक 18 अधिक 27 अधिक 36 अधिक 45 अधिक 54 अधिक 63, हे 7 गुणित आहेत. 1 2 3 4 5 6 7, या सर्वांची बेरीज आपल्याला विचारली होती. तर ही बेरीज येते 252, पर्याय बी. बेरीज करून चेक करा तुम्ही. त्यानंतर सर्वात लहान 2 अंकी विषम संयुक्त संख्या कोणती? आता सर्वात लहान 2 अंकी विषम संख्या 11 आहे, पण संयुक्त संख्या आहे आणि ती पण विषम पाहिजे, पर्याय क्रमांक सी. त्यानंतर 2 अंकी एकूण समसंख्या किती आहेत? तर 2 अंकी एकूण समसंख्या आहेत 45. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे 4 अधिक 4 अधिक 4 अधिक 4, असं जे काही संख्या आहे, तर 7 संख्यांची बेरीज विचारली आहे. याची जर मांडणी थोडी लक्षात घेतला तर तुम्ही 4 44 444 4444 44444 4,44,444 44,44,44,044, हे झाले 7 वेळेस. बघा, 1 2 3 4 5 6 7. आता यांची बेरीज करायची आपणास. म्हणजेच 4ची जर बेरीज केली तर 4 28 ला 8 हातचे 2, पुन्हा 4 इथं 6 वेळेस असणार आहेत, म्हणजे 4 सक 24 आणि 2 26 ला 6 हातचे 2, पुन्हा इथं 4 5 वेळेस आहेत, 4 पंचे 20 आणि 2 22 ला 2 हातचे 2. त्यानंतर 4 चौक 16 आणि 2 18 ला 8 हातचे 2, 4 त्रिकोण 12 आणि 2 14 ला 4 हातचे 2, 10 ला 0 हातचे 1 म्हणजे 50. तर एकूण बेरीज आली 50,48,268. या ठिकाणी आपण असं विचारलंय, दशक स्थानचा अंक कोणता आहे? तर दशक स्थानी आहे 6, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर एका त्रिकोणी संख्येचा पाया 6 आहे, तर ती त्रिकोणी संख्या कोणती? तर आता त्रिकोणी संख्येचा जर पाया 6 दिला आपणास, पाया 6, तर ती संख्या शोधण्यासाठी 1 पासून 6 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करा. म्हणजे जसे 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6, 6 पाया दिला की 6 संख्येची बेरीज करायची, आणि ही बेरीज येते 21. म्हणजेच उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. तुम्हाला जर पाया 10 दिला तर पहिल्या 10 संख्येची बेरीज करावी लागेल. पाया 9 दिला तर 9 संख्येची बेरीज करायची. त्यानंतर 5 क्रमवार समसंख्येची बेरीज 200 आहे, तर सर्वात लहान समसंख्या कोणती? आता या ठिकाणी पण तुम्ही पर्यायाचा जर वापर केला असतात ना, तर खूप लवकर सुटलं असतं. आता समजा पहिला पर्याय आपण सर्वात लहान संख्या 36 आहे समजली, म्हणजे 36 38 40 42 44, सर्वांची बेरीज करून बघा, ही बेरीज येते 200. झालं उत्तर आपलं. म्हणजे सर्वात लहान संख्या 36च आहे. ही नसेल तर मग पुढचा पर्याय चेक करायची गरज होती. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए.
म्हणजे बरेचसे प्रश्न आपण पर्यायामधून पण सोडवायला शिकले पाहिजेत, हे या पेपरवरून तुम्हाला लक्षात येईल. यानंतर पुढचा प्रश्न आहे, लहानात लहान संख्या शोधा जिला 2, 3, 4, 5 किंवा 6 ने भाग दिला असता प्रत्येक वेळी बाकी 1 येते. तर या ठिकाणी जर आपण 21 संख्या घेतली तर 21ला 3 ने पूर्ण भाग जातो, म्हणजे 21 पर्याय चुकीचा आहे. 31 घेतलं तर 31ला 4 न भागलं तर बाकी 3 उरते, म्हणजे हा पण चुकीचा आहे. 40ला तर 5 न 4 न 2 न डायरेक्ट भाग जातो, म्हणजे हे पण चुकीचं आहे. राहिलाय फक्त पर्याय क्रमांक 4 म्हणजेच डी, ज्याला कोणत्याही संख्येने भाग दिला तर बाकी उरते 1. तर या पद्धतीने आपण हे प्रश्न सोडवू होतात. अगदी सिंपल. गणितामध्ये तर तुम्ही 20 पैकी 20 मार्क घ्यायला काही अडचण नव्हती. आता यानंतर मराठीमध्ये जर आपण पाहिलं तर प्रश्न क्रमांक 61चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 62 उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 63 उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 64 उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 65 उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. मुलांना गणितामध्येही 1-2 प्रश्नामध्ये चुका झालेल्या आहेत. इतक्याने पॅसेज तसे सोपे दिले होते आपण पहिलीच परीक्षा असल्यामुळं, परंतु यानंतर आता पॅसेजचा पण दर्जा वाढणार आहे, पॅसेज पण मोठे तुम्हाला येणार आहेत. यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 66 उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 67 उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 68 उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 69 उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 70 उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. या पद्धतीने आपण हे सर्व प्रश्न सोडवू शकतात. यानंतर प्रश्न क्रमांक 71 उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 72 उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 73 उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 74 उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 75 उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 76 उत्तर आहे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 77 उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 78 उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 19 उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. आणि आता प्रश्न क्रमांक 79 मध्ये मात्र 2 पर्यायामध्ये थोडं साम्य आहे, त्यामुळे नाश आणि भक्षण हे दोन्हीही प्रश्न ज्यांचे बरोबर आहेत त्यांनी मार्क घ्यायला काही अडचण नाही. तर या पद्धतीने आपण 80 पैकी 80 प्रश्नांचं या ठिकाणी स्पष्टीकरण पाहिलेलं आहे. तर 80 पैकी 80 प्रश्न आणि त्याची उत्तरं पाहिलेली आहेत. गणितामध्ये प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक तुम्ही या ठिकाणी शिकला आहात. तर अशाच अभिरूप परीक्षा 2, 3 आणि संपूर्ण अभ्यासक्रमावर होणार आहेत. चॅनल सोबत राहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण या चॅनलवर लवकरच आपण गेस प्रश्न सिरीज पण सुरू करणार आहोत, ज्या माध्यमातून तुम्हाला गणिताला आउट ऑफ मार्क मिळतील. सर्वांनी ही परीक्षा राज्यातील जास्तीत जास्त शाळेमध्ये घेण्यात आली. आणखी पण पुढील परीक्षेमध्ये आणखी शाळा वाढतील अशी अपेक्षा. तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पुढील परीक्षा आणि मुख्य परीक्षेसाठी पण खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट.